26 बाप दादा मधुबनमधून महावाक्य आहे. गोड मुलांनो, हांजी बाबा, तुम्ही ईश्वरीय सॅल्वेशन आर्मी आहात. तुम्हाला सर्वांना सद्गती द्यायची आहे. सर्वांची प्रीत एका बाबांशी सुद्धा जोडायची आहे. काय सांगितलं बाबांनी? आपण आहे सॅल्वेशन आर्मी, म्हणजे सगळ्यांना सद्गतीच्या मार्गावरती घेऊन जाणारे, सगळ्यांची दुःखातून सुटका करणारे. म्हणजे किती मोठी जबाबदारी झाली बघा. म्हणूनसाठी कुठेही जाताना ज्यांच्याकडे बॅच आहे ना छातीवरती लावण्याचा, तो बॅच लावून मात्र जरूर जात चला. ठीक आहे, बॅच छातीवरती लावत जा. बॅच आपली ओळखपत्र आहे, आपली सुरक्षा चक्र आहे. बाबांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे कपडे असू द्या, चांगला पोशाख, एकदम चांगला, कुठल्या तरी प्रोग्राममध्ये चाललेत आणि तुम्ही खूप चांगला पोशाख घातला आहे, त्याच्यावरती सुद्धा बॅच लावून जायचं आहे. बॅच नाही काढायचा कधी छातीवरून. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे मिलिटरीचे कुठलेही पदाधिकारी असतात किंवा पोलीस वगैरे कर्मचारी असतात, त्यांच्या छातीवरती जर त्यांचं मेडल नसेल, त्यांचा बॅच नसेल, तर त्याचा काही फरक नाही, म्हणजे ते वाटणार नाहीत ना की ते ऑन ड्युटी आहेत. तर बाबासुद्धा आपल्याला म्हणतात की तुम्ही ईश्वरीय सॅल्वेशन आर्मी आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना सद्गती द्यायची आहे आणि सर्वांची प्रीत एका बाबांशी जोडायची आहे. प्रश्न आहे, मनुष्य आपली बुद्धिमत्ता कोणत्या गोष्टीमध्ये लावतात आणि तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता कुठे लावायची आहे? उत्तर, मनुष्य तर आपली बुद्धिमत्ता आकाश आणि सृष्टीच्या अंत शोधण्यासाठी लावत आहेत, परंतु यांनी तर काहीच फायदा होणार नाही, कारण आकाशाचा अंतच मिळू शकणार नाही. आणि तुम्ही मुले काय करता? तुम्ही मुले आपली बुद्धिमत्ता लावता पूज्य बनवण्याकरता. स्वतःला पूज्य बनवण्याकरता तुमची बुद्धी तुम्ही लावता. त्याची तर दुनिया पूजा करणार. जे आकाशाच्या शोधामध्ये निघालेत, चंद्रावरती गेले, त्यांची तर कितीही त्यांनी प्रयत्न केले, कितीही अभ्यास करून, कितीही उच्च पद प्राप्त केलं सायन्समध्ये, कितीही मोठे वैज्ञानिक बनले, तरी त्यांची पूजा मात्र होणार नाही. पण तुमची पूजा होणार आहे, म्हणजे तुम्ही इतके उच्च बनत आहात. म्हणूनसाठी तुम्ही मुले तर पूज्य देवता बनत आहात. गीत चाललेलं आहे, तुम्हे पाके हमने जहाँ पा लिया, जमी तो जमी आसमा पा लिया. ओम शांती. मुलांना समजलं आहे, हा आहे ज्ञानाचा मार्ग, तो आहे भक्तीचा मार्ग. आता प्रश्न उठतो, भक्ती मार्ग चांगला की ज्ञानमार्ग चांगला? दोन्ही गोष्टी चांगल्या ना. म्हटलं जाते ज्ञानाने सद्गती होते, तर जरूर म्हणतील की भक्ती आणि ज्ञान दोन्ही वेगवेगळे आहे. मनुष्य समजतात की भक्ती केल्याने ज्ञान मिळते. भक्ती केल्याने ज्ञान मिळेल तेव्हा सद्गती होईल. म्हणूनसाठी भक्तीमध्ये ज्ञान घेऊ शकत नाही. भक्ती आणि ज्ञान वेगवेगळं आहे. ज्ञान देखील सर्वांसाठी आहे, भक्ती देखील सर्वांसाठी आहे, परंतु यावेळी आहे कलियुगाचा अंत, तर जरूर सर्वांची दुर्गती झाली असेल ना. त्याच्यामुळेच मला भगवंताला बोलवत आहेत की गती द्या म्हणून. आणि गती द्या. आणि काय गातायत भगवंतासमोर की तुम्ही जेव्हा येणार ना भगवंता, तेव्हा आम्ही काय करू, और सगळे संघ तोडू आणि तुम संघ जोडू आम्ही संघ. आता हे कोण आहेत ज्याच्याबरोबर संघ जोडायचा आहे, ते मात्र काहीच दुनियेला समजत नाही. जास्ती करून बुद्धी श्रीकृष्णाकडे जाते मनुष्याची, परंतु आम्ही खरी प्रीत तुमच्याशी जोडणार असं म्हणतात भगवंताला, परंतु कोण आहे भगवंत हे मात्र ओळखत नाहीत. म्हणूनसाठी श्रीकृष्णावरती सुद्धा प्रीत करतात, परंतु जेव्हा श्रीकृष्णाशी प्रीत अगर जोडली, तर मग इतर गुरु गोसावींच्याकडे जाण्याची काय गरज आहे? कृष्णाकडून जर तुम्हाला सगळं मिळत असेल, बाबा म्हणतात, तर मग तुम्ही इतर गुरु गोसावी जप तप तीर्थ कशाला करताय मग? जेव्हा श्रीकृष्णाशी प्रीत जोडतात, तेव्हा मग गुरु गोसावी बाकी इतर कोणाची गरज नाही पडली पाहिजे.
श्रीकृष्णाची आठवण करायची आहे ना. आता श्रीकृष्णाचे चित्र तर सर्वांच्याकडे आहे ना. श्रीकृष्ण जयंती देखील साजरी करतात, तर दुसऱ्या कोणाकडे जाण्याची गरजच नाही ना. यात ज्याप्रमाणे मीरेनी कसं एकाशीच संघ जोडला, सर्व कामकाज करत असताना श्रीकृष्णाचीच आठवण करत राहिली मीरा. घरामध्ये राहणे, करणे, खाणे पिणे तर होतेच ना, परंतु खरी प्रीत एका श्रीकृष्णाची जोडली ना मीरानी. जणू काही ती आशिक आणि ते माशूक झाले ना. श्रीकृष्णाची आठवण केल्याने फळ देखील मिळते. श्रीकृष्णाला तर सर्वजण ओळखतात ना. गातात देखील की खरी प्रीत आम्ही तुमच्याशी जोडली, बाकी सर्व संगत तोडली आहे. मग आता उच्च ते उच्च खरे तर परमपिताच आहेत, श्रीकृष्ण नाही. परंतु मीरेच्या भक्तीचं तर गायन आहे, परंतु मीराप्रमाणे कोणी भक्ती तर करत नाही श्रीकृष्णाची. म्हणतात श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे, परंतु मग श्रीकृष्ण तुम्हाला भक्ती करता तर इतरांच्याकडे का जाता मग? कारण समजत नाही आहे. श्रीकृष्ण नाही, भगवंत परमपिता सर्वात उच्च आहे आणि तो सर्वांना स्वर्गाचा वारसा देणारा आहे. तो सर्वांचा बाबा आहे. त्यांना कोणीही अर्थसहित जाणत नाही. भले म्हणतात देखील परमपिता परमात्मा शिव, परंतु ते केव्हा येतात हे मात्र जाणत नाहीत. शिवजयंती साजरी करतात तर जरूर येत असणार ना परमात्मा, परंतु कधी येतो, कसा येतो, येऊन काय करतात कोणालाच ठाऊक नाही अर्थसहित. कोणीही मनुष्य मात्र जाणत नाही की सर्वांची सद्गती परमात्माच करतात, परंतु ते करतात कशी हे पण माहिती नाही. आता सद्गतीचा अर्थ काय आहे काहीच समजत नाहीत. शिवबाबांनी तर जरूर स्वर्गाची बादशाही दिली असेल ना. आता तुम्ही मुले जी त्या धर्माची होता, देवी देवता धर्माचे, तुम्हाला हे काही माहीत नव्हते पहिले. तुम्ही पण विसरून गेला होता, तर मग बाकीचे कसे काय जाणू शकतील? आता शिवबाबांच्या द्वारे तुम्ही जाणलं आहे आणि इतरांना देखील सांगता तुम्ही की आता ईश्वर आम्हाला मुक्तीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, सल्वेश करत आहे. सल्वेशन म्हणजे मुक्त करण्यासाठी आलेला आहे दुःखातून. व तुम्ही इतरांना देखील सांगता की तुम्ही आहात ईश्वरीय सल्वेशन आर्मी, म्हणजे ईश्वरीय मुक्ती सेना आहे. आम्ही कोण आहे? ईश्वरीय मुक्ती सेना. तर आपलं टायटल आणि स्वचा मान लक्षात ठेवा. स्वमान काय भेटला आता की तुम्ही आहात ईश्वरीय सल्वेशन आर्मी, म्हणजे काय? मुक्ती सेना. स्वयंही मुक्त व्हायचं आहे आणि इतरांना सुद्धा पतितापासून मुक्त करण्याचा रास्ता सांगायचा आहे. तर गोड गोड बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही आहात ईश्वरीय मुक्ती सेना. सल्वेशन म्हणा किंवा सद्गतीची आर्मी म्हणा, अर्थ एकच आहे. आता बघा, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी तुम्हा मुलांच्यावरती आहे. तुम्ही चित्रावरती देखील समजून सांगू शकता. बघा, भाषा मात्र अनेक आहेत. आता मुख्य भाषेमध्ये चित्र बनवावी लागतात. भाषेची देखील खूप झंझट आहे. आता बाबा पूर्ण पुढची मुरली आहे ती सेवेवरती चालवतात, तर एकाग्रतेने ऐका. आता बघा, प्रदर्शनी देखील बनवावी लागते. चित्रावरून समजून सांगणे खूप सोपे होते. गोळ्याच्या चित्रामध्ये देखील सर्व ज्ञान आहे. कुठला गोळा? गोळा म्हणजे काय? सृष्टी चक्राचा गोळा. जी बाबा म्हणतात गोळ्यामध्ये सुद्धा सर्व ज्ञान आहे. त्याच्यानंतर बाबा समजून सांगतायत की तुम्हाला सर्वांना ह्या ज्ञान मार्गाचा मार्ग सांगायचा आहे.
आता गोळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित ज्ञान समजून सांगता येऊ शकते. सीडी फक्त भारतवासींच्यासाठीच आहे. यामध्ये दुसरा कोणताही धर्म नाही. कुठली सीडी? 84 जन्माची उत्थान आणि पतनाची सीडी. तर बाबा म्हणतात, मुलांनो, फक्त भारत तमोप्रधान बनतो आणि इतर बनत नाही असं नाही. सर्वांनाच तमोप्रधान बनावे लागते. तर त्यांच्या बाबतीतही तसेच होत असले पाहिजे. हे सर्व सेवेचे विचार तुमच्या बुद्धीमध्ये जरूर आले पाहिजेत. 2 पित्यांचं रहस्य देखील समजावून सांगायचं आहे. कुठले 2 पिता? शिवबाबा, ब्रह्माबाबा आणि लौकिक पिता, पारलौकिक पिता सुद्धा. आता बघा, वारसा मात्र रचताकडून मिळतो हे देखील सर्व धर्मवाले जाणतात की लक्ष्मीनारायण भारताचे पहिले महाराजा महाराणी होते किंवा भगवान भगवती होते. अच्छा, त्यांना हे स्वर्गाचे राज्य कसे मिळाले? जरूर भगवंताद्वारे मिळाले असेल ना. कसे आणि कधी मिळाले हे कोणालाच ठाऊक नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकून मग प्रलय झालेला दाखवला आहे. काहीही लिहून ठेवलं आहे. शेवटी रिझल्ट तर काहीच नाही. तुम्हा मुलांना समजावून सांगायचं आहे सगळ्यांना की चित्र तर सर्वत्र आहेत. लक्ष्मीनारायणाचं चित्र देखील असेल. भले ड्रेस आणि त्यांची फीचर्स इत्यादी वेगळे असतील. त्यांच्या मनामध्ये जे आले ते बसून बनवलं आहे. आता बघा, श्रीनाथ आणि श्रीनाथनी तर राधेकृष्ण आहेत ना. आता श्री राधे आणि श्रीकृष्ण काही मुकुटवाले नाही आहेत, काळे देखील नाही आहेत, कारण ते पवित्र होते. राजधानी आहे लक्ष्मीनारायणाची, ना की राधेकृष्णाची. मंदिर तर अनेक प्रकारची बनविले, नाव तर एकच ठेवले, लक्ष्मीनारायण. आता डायनेस्टी लक्ष्मीनारायणाची म्हटली जाईल. राम सीतेचे घराणं लक्ष्मीनारायणाचे घराणे आणि राधाकृष्णाचे काही घराणे नसते. ह्या गोष्टी मनुष्याच्या लक्षात आणि डोक्यात सुद्धा येत नाहीत. तुम्ही मुले देखील नंबरवार पुरुषार्थानुसार ह्या ज्ञानाला जाणता. ज्यांना सेवेची आवड आहे ना, ते तर अत्यंत उत्साही असतात. कोणी म्हणतात आम्हाला समजते, परंतु हळूहळू इतरांना समजवण्यासाठी तोंड उघडण्याचे देखील युक्त्या रचाव्या लागतात ना. बरेच जणे असे समजतात की वेदशास्त्र अध्ययन केल्याने, यज्ञ इत्यादी केल्याने, तीर्थ इत्यादी केल्याने परमात्माला प्राप्त करू शकतो. परंतु भगवंत स्वतः म्हणतात की हे सगळं केल्यामुळे तुम्ही अजूनच भगवंतापासून दूर गेले. काय केल्यामुळे भगवंतापासून दूर गेले? जी भक्तीमध्ये वेदशास्त्र अध्ययन केल्याने, यज्ञ तीर्थयात्रा केल्यामुळे परमात्मापासून अजूनच दूर गेले. ड्रामामध्ये सर्वांना दुर्गती प्राप्त करायचीच आहे, त्यामुळे अशा गोष्टी सांगत राहतात. परंतु अगोदर आपण देखील म्हणत होतो ना की भगवंत जसे की उच्च शिखर आहेत, कोणी कुठूनही जावे. म्हणजे म्हणतात की कुठल्याही मार्गाने जावा, भगवंतापाशी पोचूच ना. हे सगळं खरं नाही, खोटं आहे. अगर कुठल्याही मार्गाने जाताना भगवंताजवळ पोचणार असते तर मग आता अजून एवढी दुर्गती आणि दुःख का झालं मग? आपण म्हणत होतो ना पहिलं भक्तीमध्ये, कुणाची भक्ती करा त्या भगवंतापाशीच पोचू ना. बाबा म्हणतात तसं नाही आहे. कोणी कुठूनही जावे, भगवंत उच्च शिखर आहे तिथं आपण पोचूच असं समजतात. परंतु मनुष्याने अनेक प्रकारचे रास्ते पकडले आहेत. भक्ती मार्गाचे रास्ते पकडून जेव्हा थकतात ना, तेव्हा मग भगवंताला बोलवतात की हे पतित पावन, तुम्ही येऊन आम्हाला पावन बनवण्याचा मार्ग सांगा.
तुमच्याशिवाय आम्ही पावन बनू शकत नाही, आम्ही थकलो आहोत असे म्हणतात भगवंताकडे परत. दिवसेंदिवस भक्ती तुम्हाला पूर्णपणे थकवते. आता तर बघा, मेळा, जत्रा इत्यादी ठिकाणी किती लाखो लोक जमा होतात, किती कचरा आणि घाण करून टाकतात. असं केल्याने भगवंत सापडेल का ह्यांना? आता तर आहे अंत. दुनियेचे परिवर्तन होणार आहे. वास्तविक दुनिया मात्र एकच आहे. काय आहे? हांजी, दुनिया मात्र एकच आहे. 2 भाग बनविले आहेत. तर मनुष्य समजतील स्वर्ग आणि नरक या दोन्ही वेगवेगळ्या दुनिया आहेत. परंतु तसं नाही, अर्धे आहे. सतयुग प्रथम असतो, त्रेता असतो, म्हणजे वरती सतयुग आणि मग त्रेता, परत द्वापर आणि कलियुग. कलियुगामध्ये तमोप्रधान बनायचंच आहे. सृष्टी जुनी होते ना. या गोष्टींना कुणीच समजत नाही. किती गोंधळून गेलेले आहेत. किती शोधतात भगवंताला, सापडलेलं नाही आहे त्यांना, गोंधळून गेलेले आहेत. कोणी श्रीकृष्णाला भगवंत तर कोणी श्रीरामाला भगवंत म्हणतात. आजकाल तर मनुष्य स्वतःलाच भगवंत म्हणून बसलेले आहेत. स्वतःला सुद्धा म्हणतात की मी भगवंत आहे. आजकाल मनुष्य स्वतःलाच भगवान म्हणून घेतात. आता आपण ईश्वराचे अवतार आहोत असे म्हणतात. म्हणजे काय झालं? देवतांच्या पेक्षा सुद्धा हुशार झाले हे स्वतः. काय झालेलं आहे मनुष्याच्या बुद्धीला? बाबा म्हणतायत, एक तर म्हणतायत आम्हीच ईश्वर आहे, आम्हीच भगवंत आहे, आणि देवतांच्या पेक्षाही हे उच्च झाले. मग कारण देवतांना सुद्धा आपलं नाव आहे. कुठल्या देवताला, प्रत्येक देवताला त्यांचं स्वतःचं नाव आहे ना. देवता नाही म्हणत आहे आम्ही ईश्वर आहे. म्हणजे बाबा म्हणतायत हे जे साधू संत कोणी बनून बसलेत भगवंताच्या सेवेसाठी सत्संगाच्या रूपाने, ते स्वतःलाच भगवंत ईश्वराचा अवतार समजतायत. म्हणजे काय झाले? म्हणजे देवतांच्या पेक्षाही उच्च झाले ना. देवतांना तरीही देवताच म्हणतात ना. हे तर मग मनुष्यालाच भगवंत म्हणतात. हा आहे भक्ती मार्ग. मनुष्याला भगवंत म्हणतात. मनुष्य भगवंत होऊ शकत नाही. भगवंत एकच आहे. कोण आहे भगवंत? देवता तर स्वर्गामध्ये राहणारे होते. आता कलियुग म्हणजे तमोप्रधान दुनिया आहे ना. मग मनुष्य सुद्धा तसेच आहेत. आता कलियुग आयरन एजमध्ये मग मनुष्य भगवंत कसा होऊ शकेल? बाबा म्हणतात मी येतोच संगम युगावर, जेव्हा की मला येऊन दुनियेला ट्रान्सफर करायचं आहे. ह्या पतित पापी दुनियाला मी मार्ग दाखवून पावन पुण्यवान बनवतो. मला यावं लागतं संगमयुगावरती. आता कलियुग सतयुगामध्ये परिवर्तन होऊन बाकी सर्व आत्मे शांतीमध्ये निघून जातील. ती आहे, काय म्हणतायत बाबा? भूक लागली असं सगळ्यांना, नाही का? भूक लागली तर बाबा, भूक लागत नसेल एकाग्रतेने ऐकतायत सगळे. ज्ञानरत्नानी झोळी भरत आहे, आत्मा अमृत पित आहे, भुकेचे भानी नसेल. राईट, चांगले आहे. जितके एकाग्रतेने ऐकतो तेवढं पुण्यप्राप्ती होत असते. कारण जिथं मुरली तिथं बाबा उपस्थित असतात. तर बाबा सांगत होते, मुलांनो काय आहे, जेव्हा की मला यावं लागतं, जेव्हा दुनिया कलियुगी भयंकर तमोप्रधान बनते, तेव्हा कलियुगी सतयुगामध्ये परिवर्तन होऊन बाकी सर्व आत्मे परत शांतीधामामध्ये निघून जातील. म्हणून मी आलो आहे. बाबा म्हणतात मी येतो संगमयुगावर, जेव्हा की मला येऊन दुनियेला ट्रान्सफर करायचं आहे. कलियुग सतयुगामध्ये परिवर्तन होऊन बाकी सर्व आत्मे शांतीधामामध्ये निघून जातील. ती आहेत निराकारी दुनिया, ही आहे साकारी दुनिया.
निराकारी झाड देखील समजून सांगण्याकरिता मोठे बनवायचे आहे. कुठे आहे निराकारी झाड? हांजी, जिथे सर्व आत्मे राहतात ते निराकारी झाड आहे. सगळ्यांच्या डोक्यात आलं का निराकारी झाडाचं चित्र? का दाखवू? आलंय ना? मग आपली जागा फिक्स केली का? कुठे दिसतंय? माळेमध्ये. कुठे दिसतंय? स्वतःची जागा फिक्स करा झाडामध्ये. तर बाबा म्हणतात, मुलांनो, ही आहे दुनिया साकारी आणि निराकारी झाड देखील समजून सांगण्याकरता मोठे बनवावे लागते. आता बघा, ब्रह्म महातत्व देखील इतके मोठे आहे जितके आकाश आहे. दोघींचाही अंत प्राप्त करू शकत नाही. काय आहे ब्रह्म महातत्व? खूप छान. अजून कुठली कुठली नाव आहेत ब्रह्म महातत्वाला? जी, खूप सुंदर. बाबा सांगतात, मुलांनो, बघा, दोघांचाही अंत प्राप्त करू शकत नाही. पहिला प्रयत्न करतात, एरोप्लेन इत्यादीमधून जातील, परंतु अंत मिळणार नाही. समुद्र समुद्र, समुद्र समुद्र, आकाशच आकाश आहे, तिथे काहीच नाही आहे. भले प्रयत्न खूप करतात, परंतु या सर्व गोष्टीतून फायदा काहीच नाही. समजतात आम्ही आमची बुद्धिमत्ता दाखवतो. किती शोध करतात, चंद्रावरती जातील, मंगळावरती जातील, पाणी शोधण्याचा प्रयत्न करतील, काय काय करतात, परंतु तरीही ते अधुरेच राहिले. त्यांची काही पूजा नाही होणार आहे. बाबा म्हणतात, कितीही बुद्धिमत्ता लावू दे त्यांनी सायन्समध्ये, विज्ञानामध्ये, परंतु तुमचे इतके उच्च ते बनवू शकत नाही. किती प्रयत्न करतात, किती बुद्धी लावतात, आकाशाचा शोध करण्यासाठी जातात. ही आहे मनुष्याची बुद्धिमत्ता. विज्ञानाची घमंड देखील मनुष्यामध्ये आहे. भलं कितीही कोणीही कितीही अंत शोधण्यासाठी बुद्धी लावू दे, परंतु त्यांची सारी दुनिया काही पूजा नाही करणार. देवतांची तर पूजा होते. बाबा तुम्हा मुलांना किती उच्च बनवितात, सर्वांना शांतीधाममध्ये घेऊन जातात. भलं हे सर्वजण जाणतात सुद्धा की भगवंत सर्वांना शांतीधामामध्ये घेऊन जातात, जाणतात सर्व, गातात सुद्धा, परंतु अर्थ समजत नाही. आपण मूलवतनमधून आलो आहोत, परंतु ज्या प्रकारे तुम्ही समजतात तसे दुनियाला समजत नाही की ते काय आहे, महातत्व काय आहे, भगवंत काय आहे, हे मात्र दुनिया समजत नाही. आता तिथे ब्रह्म महातत्वामध्ये आत्मे कसे राहतात आणि मग नंबरवार येतात, हे सुद्धा कोणाला माहीत नाही. ब्रह्म महातत्वामध्ये निराकारी झाड आहे आत्म्याचे, हे सुद्धा व्यवस्थित अर्थसहित समजत नाहीत. आणि सतयुगामध्ये फार थोडे असतात. बाकी सर्व आत्मे त्यावेळी मूलवतनमध्ये राहतात. काय नाव आलं घराचं आपल्या? जसं हे साकारी वतन आहे तसंच मूलवतन आहे. वतन कधीही रिकामे होत नाही. ना ते ना हे दुनिया रिकामी होते. जेव्हा शेवट होतो तेव्हा केवळ ट्रान्सफर होतात. थोडे तरी या वतनमध्ये सुद्धा राहतात आणि तर पूर्ण वतन रिकामे झाले तर मग मात्र प्रलय होईल ना. प्रलय कधीही होत नाही, कारण धरतीवरती जे 25% जमीन आहे ते अविनाशी खंड आहे ना. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत आणि इतरांनाही समजवायचं आहे. संपूर्ण दिवस हाच विचार चालत राहावा की आपण कोणाचे तरी कल्याण करावे, आपण एखाद्या आत्म्याला तरी परमात्माचा मार्ग सांगावा, याचाच विचार दिवसभर बुद्धीमध्ये राहावा. तुमच्याशी प्रीत जुळली आहे तर त्यांचा परिचय द्या ना इतर आत्म्यांना. ते पिता आहेत ना, त्यांच्याकडून वारसा मिळतो, कसा मिळतो ते आम्ही तुम्हाला सांगतो.
सांगा ना, इतर आत्म्यांची सेवा करा ना. सांगणाऱ्यामध्ये देखील मुले नंबरवर आहेत. कोणी तर खूप चांगल्या रीती भाषण करतात आणि कोणी नाही करू शकत. मग शिकलं पाहिजे ना. शिकलं पाहिजे समजवण्यासाठी इतरांना सुद्धा. प्रत्येक मुलाला आपले कल्याण सुद्धा करायचं आहे. जेव्हा की मार्ग मिळाला आहे ना तुम्हाला भगवंताचा, सद्गतीचा, तर तुम्ही एक दोघांचे सुद्धा कल्याण करायचं आहे. मन होते ना इतरांना देखील बाबांच्याकडून वारसा द्यावा, रूहानी सेवा करावी. सर्व एकमेकांची सेवा करतात. बाबा येऊन रूहानी सेवा तुम्हाला शिकवतात. इतर कोणीही रूहानी सेवा जाणत सुद्धा नाहीत. काय आहे रूहानी सेवा? रूह म्हणजे काय? रूह म्हणजे प्रकाश, ज्योती, लाईट. रूह उर्दू शब्द आहे. रूहानी म्हणजे आत्म्याची सेवा. रूहानियत म्हणजे आत्माभिमानी. म्हणून साठी बाबा म्हणतात, बाबा येऊन रूहानी सेवा शिकवतात. रूह म्हणजे आत्मा, ज्योती, प्रकाश. रूह शब्द आहे उर्दू. ठीक आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, बाबा येऊन रूहानी सेवा शिकवतात. इतर कोणीही रूहानी सेवा जाणत सुद्धा नाहीत. रूहानी बाबाच आत्म्यांची सेवा करतात. बाबा पण कसे आहेत आपले? निराकार दिव्य ज्योतिबिंदू आहेत ना बाबा. म्हणून बाबा काय म्हणतात? रूहानी बाबाच आत्म्यांची सेवा करतात. तर रूह म्हणजे प्रकाश, ज्योती, लाईट. समजू शकतो आपण. रूहानी बाबाच आत्म्यांची सेवा करतात. जिस्मानी सेवा तर जन्मजन्मांतर खूप केली. आता या अंतिम जन्मामध्ये रूहानी सेवा करायची आहे, जी बाबांनी तुम्हाला शिकवली आहे. कल्याण याच्यामध्येच आहे. इतर कोणत्याही गोष्टीमध्ये फायदा नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचं आहे. सगळ्यांच्या बरोबर कर्तव्य कर्माची तोड सुद्धा निभवायची आहे. त्यांना देखील हेच ज्ञान समजावून सांगून त्यांचंही कल्याण करायचं आहे. सर्वांच्या भ्रुकुटीमध्ये, मस्तकामध्ये आत्माच बघायचा आहे. आजकाल तर संन्यासी खूप झालेले आहेत. कपनी घालतात, 2 शब्द ऐकवले की झालं. जेवण तर कुठून ना कुठून मिळतेच. कुणी दुकानावर जाईल, 2 पुऱ्या देतील, मग दुसरीकडे जातील. पोट पूजा तर होते. भीक मागणारे देखील अनेक प्रकारचे झाले असतात. परंतु समजत नाही, संन्यास केला, कपनी बांधली, 2 शब्द ऐकवले इतर इकडचे शास्त्राचे, तर थोडी ना यांना भगवंत प्राप्ती झाली किंवा सद्गती झाली नाही. या बाबांच्याकडून तर एकच प्रकारचा वरसा मिळतो, बेहदची बादशाही मिळते आणि कायमचे निरोगी बनता तुम्ही. श्रीमतावरती मुश्किलने तयार होतात मुले. गरिबांचे देखील कल्याण केलं पाहिजे. बाबा प्रदर्शनी तर भरपूर प्रमाणात बनवून घेत आहेत सेवासाठी. अनेक गावे आहेत ना, मिनिस्टर इत्यादी समजतील हे ज्ञान तर चांगले आहे, तर सर्वजण ऐकायला लागतील. पुढे चालून तुमचं नाव खूप प्रसिद्ध होईल. ऑलरेडी झालेलं आहे. 140 देशामध्ये सर्वजण जातीभेद पंथांना झुगारून, ठोकर मारून प्रत्येक आत्मा परमात्माकडे आलेले आहे आपला जन्मसिद्ध स्वर्गाचा अधिकार घेण्यासाठी. तर हे बाबांनी साकारमध्ये सांगून ठेवलेलं होतं
की पुढे जाऊन तुमचं खूप नाव होईल. प्रत्येकाला वाटेल की हे परमात्माची छत्रछायाच आता आपली रक्षा करू शकतो, सुख देऊ शकतो. त्यामुळे बाबा म्हणतात पुढे चालून तुमचे नाव प्रसिद्ध होईल. मग पुष्कळ जण येतील. ज्याप्रमाणे जेव्हा आत्म्याचा गंज काढून टाकण्यासाठी येतील, परंतु आत्म्यावरती चढलेला विकाराचा आणि देहाभिमानाचा गंज काढून टाकण्यासाठी वेळ लागतो. रात्रंदिवस जर कोणी ह्या सेवेला लागतील तर मात्र लवकर त्यांचा गंज निघून जाईल. आत्मा पवित्र बनते तर हे शरीर देखील सोडून देते. या सर्व समजावून घेण्याच्या गोष्टी आहेत. प्रदर्शनीमध्ये देखील समजावून सांगायचं आहे सर्वांना. मुख्य आहे सारी भारताचीच गोष्ट. भारताचेच उत्थान म्हणजे राईज होते तेव्हा सर्वांचे उत्थान होते. प्रदर्शनीमध्ये प्रोजेक्टरद्वारे सुद्धा खूप सेवा करायची आहे. हळूहळू सेवा तुमची खूप वृद्धीला जाईल. दिवसेंदिवस तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. हे देखील लिहायचं आहे की 5000 वर्षापूर्वी देखील असेच झाले होते. या तर खूप सुंदर आश्चर्यजनक अनेक गोष्टी आहेत समजून घेण्यासाठी. बाबा इशारा देतात, मुले खूप गोष्टी विसरून जातात. काहीही झालं तरी म्हणतील आजपासून 5000 वर्षापूर्वी देखील असेच झाले होते. हे चक्र चालू राहते. ज्याप्रमाणे दिवस रात्र त्याप्रमाणे सत्वप्रधानापासून तमप्रधान आणि परत तमप्रधानापासून सत्वप्रधान बनत राहायचं आहे. खूप गोष्टी आहेत समजून घेण्यासाठी. परंतु जेव्हा कोणाच्या बुद्धीमध्ये हे पक्के होईल तेव्हा मात्र वर्तमानपत्रामध्ये देखील हे तुम्ही ज्ञान देऊ शकता. थोडे तरी समजतील की खरं आहे यांचं. ज्ञान मार्गामध्ये एकदम फर्स्ट क्लास अवस्था असली पाहिजे तेव्हाच ज्ञान समजते. अशा प्रकारच्या गोष्टीची आठवण करून तुम्हाला हर्षित व्हायला पाहिजे की आपण आता किती श्रेष्ठ बनत आहोत. सवय झाली की मग अवस्था खूप प्रसन्नचित्त होते. आत्माभिमानी राहण्याची सवय झाली आणि आत्म्यामधून जेव्हा विकाराचा कट निघून जातो, जंग निघून जातो, गंज निघून जातो, तेव्हा आत्म्याची अवस्था खुशमिजाज म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मा आंतरिक खुशीमध्ये राहायला लागते, प्रसन्नचित्त होते. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आम्ही बोलत असतो इकडे. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना आत्माभिमानी स्थितीमध्ये राहून नमस्ते. आणि हम हे सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा इतर सर्वांशी बुद्धीची प्रीत तोडून टाकून एका बाबांशी जोडायचे आहे. त्याच्यामुळे विकार येणार नाहीत आणि सर्वांची प्रीत एक बाबांशी जोडण्याची सेवा सुद्धा करायची आहे. खरे खरे रूहानी खिदमतगार सुद्धा बनायचं आहे. आपले देखील कल्याण करायचं आहे आणि इतरांना देखील हा रास्ता सांगायचा आहे. आपली अवस्था खूप प्रसन्नचित्त बनवायची आहे. बापदादा वरदान देतात,
आपल्या श्रेष्ठ व्यवहाराद्वारे सर्व आत्म्यांना सुख देणारे महान आत्मा भव. बापदादा प्रेमापोटी माझ्या शुद्ध भावापोटी माझ्या समोर आले सद्गुरूच्या रूपाने आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला बाबा वरदान देत आहेत. आपल्या श्रेष्ठ व्यवहाराद्वारे सर्व आत्म्यांना सुख देणारे महान आत्मा भव. वरदानाचा विस्तार जे महान आत्मे असतात त्यांच्या प्रत्येक व्यवहारातून सर्व आत्म्यांना सुखाचे दान मिळते. ते सुख देतात आणि सुख घेतात. तर स्वतःला चेक करा की महान आत्म्याच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण दिवसभरामध्ये सर्वांना सुख दिले का? मी पुण्याचे काम केले का? पुण्य अर्थात कोणालाही अशी वस्तू देणे ज्याच्यामुळे त्या आत्म्याकडून आपल्याला आशीर्वादच मिळत राहतील. तर स्वतःला चेक करा की प्रत्येक आत्म्याकडून आशीर्वाद मिळत आहेत का? मी कोणाला दुःख तर दिले नाही ना? किंवा इतरांच्या वागण्यातून स्वतःला दुःखी तर करून घेतलं नाही ना? हे चेक करा. तेव्हाच म्हणता येईल महान आत्मा. स्लोगन: कर्म केल्यानंतर विचार करणे हे पश्चातापाचे रूप आहे. म्हणूनसाठी कर्म करण्या अगोदरच विचारपूर्वक करा. अव्यक्त इशारे: महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा. संस्कार अथवा स्वभाव म्हणजे नेचर तर प्रत्येकाचा आपला आपला असतो. परंतु सर्वांचं स्नेही बनणे आणि सर्व गोष्टींमध्ये नात्यामध्ये सफल, मनसामध्ये विजयी होणे आणि वाणीमध्ये मधुरता येणे हे तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमचं नेचर सरळ स्वभाव असेल. इझी नेचर म्हणजे सरळ स्वभाव, स्वच्छ सुंदर स्वभाव, शुद्ध स्वभाव असेल तेव्हाच ह्या गोष्टी तुमच्या स्वभावामध्ये म्हणजे नेचरमध्ये येतील. इझी नेचर अर्थात जशी वेळ, जशी व्यक्ती, जशी परिस्थिती त्याला ओळखत असताना स्वतःला इझी करायचं म्हणजे सर्वांशी जुळवून घ्यायचं. इझी अर्थात मिलनसार, स्वतःला मोल्ड करणारे. ज्याप्रमाणे शुद्ध सोना मोल्ड करता येतो त्याप्रमाणे इझी अर्थात मिलनसार, स्वतःला मोल्ड करणारे. इझी अर्थात बेफिक्र नसावे, आळसी किंवा अलबेले नसावे, परंतु इतरांच्या संस्काराबरोबर मिसळून घेणारे म्हणजे इझी नेचरवाले. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तो, शुक्रिया ड्रामा. आज फरिश्त्यांना उशीर झालेला आहे आणि कुठल्या फरिश्त्याला काय आज आवडलं त्याचं चिंतन करा किंवा एकमेकांच्या बरोबर त्याचं आदान प्रदान करा आणि आता परत आपल्या सेवास्थानावरती जावा. ओम शांती. शुभरात्री.
बाय. शुभरात्री. धन्यवाद.